कुबेर गणेशा. एकदा अलकापुरीचा राजा आणि धनसंपत्तीचा देवता यक्षराज कुबेर फारच गर्विष्ठ झाला होता. त्याच्याकडे खूप सारे सोन्या रत्नांनी भरलेले भंडार होते. तो स्वतःला देवांपेक्षा मोठा समजू लागला. आता त्याला आपली संपन्नता देवतांना दाखवायची होती. हा अभिमान त्याच्या डोक्यात गेला आणि तो थेट कैलासावर गेला. महादेवांना म्हणाला, मी एक मोठी मेजवानी ठेवत आहे, तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब नक्की या. त्यावर महादेव शांतपणे हसले, कारण त्यांना समजलं की हे निमंत्रण भक्तीपेक्षा जास्त बढाईखोरीचं आहे. म्हणून ते म्हणाले, आम्ही येऊ शकत नाही, आम्ही गणेशाला पाठवतो, तू त्याचा पाहुणचार कर. तेव्हा गणेशा तिथे जेवायला गेले. त्यांनी जेवणाची सुरुवात केली आणि तिथे असलेलं अन्नच नाही तर कुबेराची संपूर्ण संपत्ती सुद्धा खाऊन टाकली. आणि मग कुबेराकडे पाहून म्हणाले, आता तुला खाऊ का? त्याचा सारा गर्व गणेशांनी खाऊन टाकला. हे सर्व पाहून कुबेर मदतीसाठी महादेवांकडे गेला. तेव्हा महादेव म्हणाले, कुबेर लक्षात ठेव, संपत्तीचा खरा मान तेव्हाच आहे जेव्हा अहंकार न करता ती संपत्ती लोकांच्या हितासाठी वापरशील. फक्त धनाने देव खुश होत नाहीत, तर भक्तीने देव खुश होतात. मग कुबेराला त्याची चूक लक्षात आली. त्याने भक्तिपूर्ण भावनेने गणेशाला एक वाटी खीर अर्पण केली. ती खाऊन झाल्यावर गणेशांचं मन तृप्त झालं. मित्रांनो, संपत्तीच्या अहंकाराने किंवा पुण्याच्या मोहाने तुम्ही लाखो रुपये जरी दान दिले तरी त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. याउलट जर तुम्ही भक्तीने, श्रद्धेने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने फक्त एका भुकेल्याला जेवू घातलं तरी त्याचं पुण्य हे त्या करोडो रुपयांच्या दानापेक्षा श्रेष्ठ ठरेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दान किती करता हे महत्वाचं नाही, तर दान कसं करता यात खरं रहस्य दडलं आहे.